7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या याच्यावर आधारित आणखी काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या आधीच्या 2 भागांमध्ये नवनीत स्वाध्याय 2.1 आणि 2.2 मधले प्रश्न आपण पाहिलेत. आजच्या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 2.3 मधले आपण प्रश्न पाहू. हा पहिला प्रश्न आहे 40/12 भागिले 10/4. इथे आता पहिली संख्या 40/12 आहे तशीच घेऊया आणि भागाकाराचं रूपांतर गुणाकारात जर केलं तर पुढची संख्या जी आहे त्याचा व्यस्त आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे 10/4चा व्यस्त होईल 4/10. मग इथं शून्याला शून्य निघून जाईल, 4 भाग घालवलं तर 4×12. आता अंशांचा गुणाकार करू. 4 गुणिले 1 म्हणजेच 4 आणि छेदामध्ये 3 गुणिले 1 म्हणजेच 3. हे आपलं शेवटचं उत्तर 4/3 जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायात 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? तर पहिली संख्या 2/5 आणि शेवटची संख्या 6/5 यांच्या मधली संख्या पाहिजे. दोन्हीचा छेद समान आहे 5. यांच्या मधल्या संख्या असतील 3/5 किंवा 4/5. याच दोन संख्या असू शकतील. मग दिलेल्या पर्यायात 3/5 आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर. त्यामुळे इतर पर्याय चेक करण्याची गरज नाही. 2/5 आणि 6/5 यांच्या दरम्यान असेल 3/5. पुढचा प्रश्न शिमला या शहराचे तापमान 0°C खाली 7°C आहे. हे चिन्हाचा वापर करून कसे दर्शवाल? 0पेक्षा 7 कमी याचा अर्थ वजा 7°C हे आपलं उत्तर असणार आहे, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या कोणत्या? पुन्हा एकदा 2/7 ही पहिली संख्या आहे, 6/7 ही शेवटची संख्या आहे. यांच्या दरम्यान कुठल्या कुठल्या संख्या असू शकतील? तर 3/7, 4/7 आणि 5/7. याच क्रमानं त्या 3 संख्या आहेत. 3/7, 4/7 आणि 5/7. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 0 आणि वजा 3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? तर 0 आणि वजा 3/4 यांच्या दरम्यानच्या संख्या पाहिजेत. म्हणजे इथं 0 आरंभबिंदू असेल आणि इथं ती वजा 3/4 संख्या जर असेल समजा, तर यांच्या दरम्यान जी कुठली संख्या असेल ती ऋणच असणार आहे. ती धन कधीच येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय उत्तर आपलं असू शकत नाही, कारण यांच्यात 1/2 ही धनसंख्या आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 1.25 धनसंख्या आहे, हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही. आपलं उत्तर जर असायचं असेल तर एक तर पर्याय क्रमांक 2 असेल किंवा पर्याय क्रमांक 3 असेल. यातलं नेमकं कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे. आता इथं सुद्धा एक लॉजिक आपण असं वापरू शकतो की ऋण 5/4 ही जी संख्या आहे त्याचा छेद अंशापेक्षा जास्त असल्यामुळं 1 वजा 1.25 असे याचं दशांश रूप होईल. जी संख्या वजा 3/4च्या सुद्धा डावीकडे आहे. आपल्याला पाहिजे वजा 3/4च्या उजवीकडे आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या मधल्या संख्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 मध्ये वजा 5/4 ही जी संख्या आहे ती वजा 3/4च्या डावीकडे आहे. म्हणजे ती 0 आणि वजा 3/4 यांच्या दरम्यान येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. मग आता राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 100 भागिले कंसात वजा 8 गुणिले वजा 3 वजा कंसात वजा 42 भागिले 14 वजा 2 बरोबर किती? मग आता हे उदाहरण सोडवायला पहिल्यांदा 100 भागिले हा कंस सोडवून घेऊया. या कंसामध्ये हा गुणाकार पहिला करू. वजा 8 गुणिले वजा 3 उत्तर अधिक 24 येईल, कारण दोन्ही संख्या ऋण आहेत. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन मिळतो. वजा वजा अधिक 42 होईल, त्याला भागिले 14 वजा 2. मग पुन्हा एकदा 100 भागिले कंसामध्ये 24 आहे तसंच, कारण पहिल्यांदा भागाकार करायचा आहे. 42ला 14 भागलं तर 14×42 3चा भाग जाईल, वजा 2. मग 100 भागिले 24 अधिक 3 27 वजा 2 25 मिळेल. मग 100 भागिले 25 याचाच अर्थ 100ला 25 न भागायचा आहे. भाग घालवलं तर 4चा भाग जाईल, 4/1 म्हणजेच 4. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 आणि हे सर्व कंसात आहे आणि त्याला भागिले 9/2 आहे. तर भागाकाराचं रूपांतर जर गुणाकारात केलं तर 9/2चा व्यस्त होईल 2/9. मग आता इथं अंशात आणि छेदात भाग घालून 7 × 7 7 × 28 5 × 5 5 × 15 या 3ला 3 निघून जाईल.
मग आता पहिल्या कंसामध्ये शिल्लक राहील 9/8 गुणिले 4 सुद्धा शिल्लक आहे गुणिले 2/9. मग इथं 9 ला 9 निघून जाईल, 4 एके 4, 4 दुने 8, 2 ला 2 सुद्धा निघून जाईल. मग 1/1 उत्तर येईल आणि 1/1 म्हणजेच 1. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, चौकटीतील अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती? पहिल्या पदावलीमध्ये पहिला जो कंस आहे 2 अधिक 5 अधिक 0 याची किंमत 7 येईल, अधिक -2 -4 उत्तर -6 येईल, अधिक इथं 6 आणि 3 चा गुणाकार 18, 18/9 उत्तर 2 येईल. 7 अधिक 2 9 -6 3 उत्तर मिळेल. आपल्याला किंमत 112 पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरं बघूया, 22 गुणिले 10 म्हणजेच 220, त्याला जर 2 न भागलं तर उत्तर येईल 110, अधिक 9 - 5. मग 9 - 5 4, 110 अधिक 4 114 मिळेल. आपल्याला 112 पाहिजे, त्यामुळे हे सुद्धा उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 बघू पुन्हा एकदा, 22 गुणिले 10 म्हणजेच 220, त्याला 2 न भागायचं आहे, 110 उत्तर मिळेल, अधिक 9 - 7. मग 110 अधिक 9 - 7 उत्तर अधिक 2 मिळेल, 110 अधिक 2 उत्तर 112 मिळेल. इथं मात्र या पदावलीची किंमत पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेल्या पदावलीची किंमत 112 मिळते, त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुढील पदावलीत तिची किंमत यावी किती यावी ते दिले आहे, ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. म्हणजे 18/6 अधिक 3, फक्त यामध्ये ज्या क्रिया आहेत त्या योग्य क्रमाने आपल्याला कराव्या लागतील, जेणेकरून त्याची किंमत 2 यायला पाहिजे. कारण आता 18 ला 6 न भागलं तर 3 चा भाग जाईल आणि 3 अधिक 3 उत्तर 6 येईल, आहे त्या क्रमामध्ये सोडवलं तर. पण आपल्याला किंमत 2 जर पाहिजे असेल तर ह्या 4 पर्यायापैकी कोणती रचना त्याच्यासाठी करावी लागेल ते आपण चेक करूया. पर्याय क्रमांक 1 पहिला चेक करू. 18 ला 3 न भागलं तर उत्तर 6 येईल आणि 6 अधिक 6 12 आपल्याला उत्तर मिळेल. पण उत्तर 2 पाहिजे, त्यामुळे हे काही उत्तर आपलं असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 चेक करूया. 18 ला 6 न भागलं तर 3 येईल आणि 18 ला 3 न भागलं तर 6 येईल. 6 अधिक 3 उत्तर 9, आपल्याला 2 पाहिजे, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. तिसरा पर्याय चेक करू. 18/6 3 अधिक 6/3 2, 3 अधिक 2 म्हणजेच 5, हे सुद्धा उत्तर नाही आपलं, म्हणजे चौथाच पर्याय आपलं उत्तर असणार आहे. चेक करू. 18/6 अधिक 3 म्हणजेच 9, 18 ला जर 9 न भागलं तर उत्तर 2 मिळेल, म्हणजे 2च किंमत आपल्याला पाहिजे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भागाकाराचं उत्तर 24/5 पाहिजे. एक एक पर्याय चेक करूया. -72 भागिले -15, इथे जर 3 न भागवलं तर 3 15, 3 दुणे 6, 3 चौक 12, 24/5 इथे उत्तर आपल्याला मिळतंय जे इथं हवं आहे, तेव्हा हा पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. 120 ला जर 25 न भागलं तर 5 5 25, पुन्हा 5 दुणे 10, 5 चौक 20, इथे सुद्धा 24/5 मिळतंय, हेही बरोबर आहे. तिसरा पर्याय -480/-100, इथं सुद्धा शून्याला शून्य निघून जाईल. 2 पंचे 10 आणि 24, इथं सुद्धा 24/5 मिळते, हेही उत्तर बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे चुकलं उत्तर असणार आहे, कारण 120 ला जर आपण 5 न भागलं तर 5 एके 5, 5 दुणे 10, 2 शिल्लक राहील, 5 चौक 20, 24/1 मिळतात. आपल्याला 24/5 पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये हे मिळत नाही, म्हणजे चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0°C वर 10°C इतके होते. दर तासाला तापमान 2°C ने कमी होते, तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल? दुपारी 12 वाजता 0°C वर 10°C इतकं तापमान आहे. याचा अर्थ दुपारी 12 वाजता तापमान आहे 10°C. ते दर तासाला 2 अंशाने कमी होते. रात्री 12 पर्यंत एकूण तास होतात 12 आणि एका तासाला 2°C ने कमी होते. मग 12 तासात किती डिग्री सेल्सिअस कमी होईल? तर 12 गुणिले 2 म्हणजेच 24°C. मग 10 पेक्षा 24°C कमी म्हणजे किती हे कसं काढायचं? तर 10 मधून 24 वजा करायचं, उत्तर येईल -14°C. याचा अर्थ रात्री 12 वाजता तापमान असेल -14°C. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 119/13
ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती? आता वजा 119/13 याला जर आपण 13 भाग घालवायचा प्रयत्न केला तर उत्तर येईल वजा 9.15. 9.15 ही संख्या वजा 9 आणि वजा 10 या दोन संख्यांच्या दरम्यान आहे. आपल्याला विचारले की ती संख्या ज्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्यांचा गुणाकार किती, म्हणजे वजा 9 आणि वजा 10 यांचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. दोन्ही संख्या ऋण आहेत, दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन मिळतो. 10 गुणिले 9 म्हणजेच 90 हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? मग इथं 4 न 7 ला भाग घालू, 4 एके 4, 3 शिल्लक राहील, भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेऊ, त्याबद्दल 1 0. 4 7 28, 2 शिल्लक राहील, पुन्हा 1 0 उतरून घेऊ, 4 5 20, 1.75 हे आपले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. वजा 5/8 बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. मग 8 न जर भाग घालवला, 5 ला भाग जात नाही पण 0चा भाग लावू, एक डेसिमल घेऊ, 50 होतील. 8 संग 48, 2 शिल्लक राहील, 2 ला भाग जात नाही, 0 उतरून घेऊ, 8 दुने 16, 4 शिल्लक राहील, पुन्हा 0 उतरून घेऊ, 8 पंचे 40 आणि इथं अंश ऋण असल्यामुळं उत्तर येईल वजा 0.625 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? तर दिलेल्या 4 संख्यांपैकी एक संख्या धन आहे, एक संख्या शून्य आहे आणि 2 ऋण संख्या दिल्यात, त्यामुळे 0 आणि 10 या संख्या तर सर्वात लहान असू शकत नाही. आपलं उत्तर असणार आहे एकतर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4, कारण त्याच्यामध्ये दोन्ही संख्या ऋण आहेत. मग आता वजा 100 आणि वजा 80 यातली लहान संख्या कोणती? तर वजा 100, त्यामुळे सर्वात लहान संख्या असणार आहे वजा 100 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, त्यामुळे हे काही उत्तर आपलं असू शकत नाही, कारण इथं 0 समथिंग असा भाग या संख्येचा लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 ही संख्या दिलेली आहे आणि पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे आपल्याला चेक करायचे. मग 53/13, 13 न जर 53 ला भाग घालवायचा प्रयत्न केला तर 13 चोक 52, 4 पॉईंट अशी संख्या म्हणजे पूर्णांक संख्या 4 आहे, दशांश चिन्हाच्या पुढे आणखी भाग जाईल, तर 4 पॉईंट समथिंग असं याचं दशांश रूप असणार आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 ही जी संख्या आहे त्याच्यापेक्षा ही मोठीच असणार आहे. आता एकच संख्या राहिली 80/15, हे एकदा चेक करू. ही संख्या चौथ्या संख्येपेक्षा लहान आहे किंवा मोठी आहे. 15 न भाग घालवलं तर 15 5 75, 10 शिल्लक राहील, 5 पॉईंट काहीतरी अशी संख्या आपल्याला मिळेल जी संख्या 4 पॉईंट समथिंग पेक्षा मोठी असणार आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 80/15 ही सर्वात मोठी परिमेय संख्या. म्हणजे इथं आपण या प्रश्नाचं उत्तर लॉजिक लावून काढलं. प्रत्येक वेळेला पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही, आपल्याला साधारणपणे अंदाज येतो की या संख्येचं दशांश रूप साधारणपणे किती येतं, त्याचा अंदाज करून लॉजिक वापरून सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवू शकतो. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? वजा 2/3 ही संख्या वजा 1/2 पेक्षा मोठी आहे. मग वजा 2/3 चं रूपांतर दशांश अपूर्णांकात केलं तर वजा 66 येईल, वजा 0.66 आणि 1/2 चं दशांश अपूर्णांकात रूपांतर वजा 0.50. आता याच्यामध्ये वजा 0.66 ही संख्या तर वजा 0.50 पेक्षा लहान आहे, त्यामुळे हा संबंध चुकीचा आहे, जो इथे उलट दिलाय. दुसऱ्या पर्यायात तर दशांशात रूपांतर करण्याची सुद्धा गरज नाही, कारण ऋण संख्या धनसंख्येपेक्षा मोठी असं दाखवले, हे कधीच शक्य नाही. तिसऱ्या पर्यायात वजा 5/4 म्हणजेच वजा 1.25 आणि वजा 2/3 म्हणजेच वजा 0.66. इथं मात्र ही संख्या 0.66 वजा 0.66 वजा 1.5 पेक्षा मोठी असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये जो संबंध दिलाय तो बरोबर आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न वजा 1/2, वजा 1/8, वजा 1/3 व वजा 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता आपण थोडा वेळ ऋण संख्या सोडून या 4 संख्या आपण विचारत घेऊया. 1/2, 1/8, 1/3 आणि 1/4. ज्या वेळेला अंश समान असतो त्यावेळेला ज्या संख्येचा छेद मोठा ती संख्या लहान असा संबंध असतो. मग इथं सर्वात लहान छेद 1/2 मध्ये, याचा अर्थ 1/2 ही संख्या सर्वात मोठी होईल. पण तेच जर त्याला ऋण चिन्ह दिलं आपण, वजा 1/2, वजा 1/8, वजा 1/3 आणि वजा 1/4, तर आता वजा 1/2 ही संख्या सर्वात लहान झाली आणि सर्वात मोठी संख्या झाली वजा 1/8. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल वजा 1/8, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 3.